मंत्री भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार सध्या माझा कट्ट्यावर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा सुरू ठेवूया. सुधीर भाऊ, निवडणुकांच्या दरम्यान जो चंद्रपूर मधला तो विषय गाजला तो म्हणजे त्या किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश. आणि तो पक्षप्रवेश होत नव्हता त्याला जबाबदार तुम्हाला धरलं जात होतं. असंही म्हटलं जात होतं की तुम्ही दिल्लीला गेले होते. ते काय नक्की त्याचाही काही परिणाम झाला का? हे मला माहित नाही परिणाम कशाचा झाला. तर तो आनंदाने मी स्वीकारेन, कारण माझी भूमिका निश्चित आहे. माझी भूमिका तेव्हा एवढीच होती की निष्ठावान जो होता, जो व्यक्ती 1989 पासून पक्षामध्ये एक अनुसूचित जातीचा कार्यकर्ता, ज्याला एकदम गरीब घरचा, तर त्याला नेत आपण जनरल सेक्रेटरी जिल्ह्याचा केलं आणि म्हणून कार्यकर्त्यांना तिकीट द्यावी एवढीच भावना होती. आता त्याची किंमत जर चुकवावी लागली तर ती आनंदाने चुकवली पाहिजे. पण म्हणजे शेवटी असं झालं ना की निकाल लागला तेव्हा जोरगेवार जिंकून आले. ती एक जागा वाढली आणि आज जो आकडा दिसतोय भाजपचा तो निश्चितच वाढलेला नाही. तेव्हा हे निवडून आले असते ना, असं का म्हणता पण तुम्ही? म्हणजे असं समजा बाजारे उभा असता तर कदाचित तोही भाजप, शेवटी मतदार भाजपचा आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की मी त्या विधानसभेचा 3दा आमदार होतो. 95, 99, 2004, 2009 पर्यंत आमदार होतो. जेव्हा तो डिलिमिटेशन मध्ये अनुसूचित जातीचा झाला तेव्हा तर माननीय गडकरी साहेबांच्या एका शब्दाने 13 दिवसात तिथं आम्ही नाना शामकुळे साहेबांना आमदार केलं होतं. 13 दिवसात. म्हणजे 25 तारीख लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, सप्टेंबर 2009. 24 तारखेला ते चंद्रपुरात आले. तोपर्यंत त्यांचा चंद्रपूर विधानसभेशी काहीही संबंध नव्हता. आणि म्हणून मला विश्वास आहे कार्यकर्त्यांवर. माझ्या दृष्टीने कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे एवढीच माझी भावना होती. बाकी तर त्याच्यामध्ये माझा काही भाग नव्हता की आपण चांगले दिवस आले आहे, साधारणतः आपण निवडून आणू शकतो. आणि माझी भूमिका एवढीच होती की आपण व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स कधी घेतो? जेव्हा व्हिटॅमिनची कमतरता असेल. तर इथं काही कमतरता नसताना मग बाहेरून घेण्यामध्ये आत्ता काय प्रश्न आहे, हा एवढाच भाव होता. आणि याच्यासाठी